व्यसनाबाबत कितीही जनजागृती केली तरी आजही ती एक मोठी कीड म्हणून समोर येत आहे। या व्यसनाच्या अधीन गेल्यानं अनेक वेळा कायमचा जीवन प्रवास अंधारात जातो। असंच काहीसं बुलढाणा जिल्ह्यात दारूच्या व्यसनामुळे बापानं आपल्या पोटच्या पोराची कुऱ्हाडीचे घाव करत हत्या केली। जळगाव जामोद तालुक्यातील असलगाव येथे काल सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। झोपेत असलेल्या मुलाच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून जन्मदात्याने निर्दयीपणे त्याचा खून केला। या प्रकरणी संशयित आरोपी प्रल्हाद रायपुरे वय 65 याला अटक केली आहे। या घटनेमुळे आसलगाव येथे खळबळ उडाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसलगाव येथील शिवाजी रायपुरे वय 33 याने स्वतःला जखमी करून घेतल्याने तो मृत झालाय असं भासविण्यात आलं। परंतु या घटनेचं कारण अनाकलनीय वाटल्याने पोलीस ठाणेदार आनंद महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली। मृताच्या मानेवर असलेल्या जखमा या त्याने स्वतः करणे अशक्य वाटल्याने पोलिसांचा संशय बळावला। यावेळी श्वानपथक व ठसे प्रिंट पथकही पाचारण करण्यात आले। दरम्यान या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी मृत शिवाजी रायपुरे याचे आई वडील व जवळच्या नातेवाईकांची सखोल विचारपूस केली। शिवाजी व त्याचे वडील प्रल्हाद रायपुरे या दोघांत बुधवारी रात्री शाब्दिक चकमक झाली होती। वडिलांना दारू पिण्यास मुलगा शिवाजी हा विरोध करत होता। दारू पिणार असाल तर घरात राहू नका असं शिवाजीने बजाविल्याने रात्रीच वडील कपड्यांची पिशवी घेऊन बाहेर गेले होते। रात्री जेवणानंतर शिवाजी हा त्याच्या खोलीत झोपला होता। बाजूच्या खोलीत त्याची आई नातवंडांसह झोपली होती। सकाळी त्याच्या आईला शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला। सुरुवातीला शिवाजीने स्वतः जीवन संपवले अशी वार्ता पसरली, पण पोलिसांच्या नजरेनं वडिलांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या आणि त्यांनाच फैलावर घेऊन विचारपूस केली। आपला मुलगा शिवाजी हा दारू पिण्यास विरोध करून वाद घालायचा, त्यामुळे काल रात्री उशिरा 1 वाजता तो झोपेत असताना त्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची कबुली दिली। पुढील तपास पोलीस करत आहेत।